आपले प्रतिनिधी सतीश मोहिते आपल्या सोबत आहेत। सतीश, वाय+ सुरक्षा दिल्याचं बोललं जात आहे, काय आणखी माहिती तुमच्याकडे? एकंदरच जी आज प्रेस कॉन्फरन्स झाली संजय राऊत यांची, आणि संजय राऊत यांनी शिवसैनिकांना आवाहन केलं की जे गद्दार खासदार आहेत त्यांना तुडवा, आणि त्यानंतर राज्य गुप्तचर विभागाने अहवाल दिला आणि राज्य गुप्तचर विभागाने या 6ही खासदारांना वाय+ दर्जाची सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले आहेत। राज्य गुप्तचर विभागाचे आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत आणि सर्व पोलीस अधीक्षकांना हे आदेश पोहोचलेले आहेत। त्यामुळे ज्या ठिकाणी हे खासदार असतील त्यांना सोबत 24 तास पोलीस कर्मचारी असणार आहेतच, सोबतच या खासदारांचे जे निवासस्थान आहे त्या ठिकाणीही 24 तास पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत। एकंदर संजय राऊत यांचं प्रक्षोभक वक्तव्य आणि त्यानंतर राज्य गुप्तचर विभागाने या 6ही खासदारांना पोलीस कर्मचारी वाय+ दर्जाची सुरक्षा देण्याचे आदेश दिलेले आहेत। ठीक आहे, आणखी एक प्रश्न आहे माझा सतीश, त्या खासदारांच्या निवासस्थानाच्या भोवती सुद्धा सुरक्षेचं कड वाढवण्यात आलंय? नक्कीच, कारण वाय+ दर्जाची सुरक्षा दिल्यानंतर खासदारांना सोबत 2 पोलीस कर्मचारी हे 24 तास तैनात असतात आणि सोबतच त्यांचे जे निवासस्थान असतात, वाय+ दर्जा सुरक्षेचा अर्थच का 24 तास त्या निवासस्थानी सुद्धा पोलीस कर्मचारी आता तैनात असणार आहेत। ठीक आहे, धन्यवाद सतीश या सगळ्या माहितीबद्दल। आणखी एक महत्वाची माहिती येते, 6 खासदारांना वाय+ सुरक्षा देण्यात आलेली आहे। राऊतांच्या तुडवा वक्तव्यानंतर आता सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। वाय+ सुरक्षेचा निर्णय राज्य गुप्तचर विभागाने घेतलेला आहे। खासदारांसोबत घराबाहेर 24 तास पोलीस सुरक्षा आता असणार आहे, कारण सध्या संतप्त शिवसैनिकांचं आंदोलन देखील काही ठिकाणी बघायला मिळालं होतं। ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आंदोलनं केली होती आणि त्यानंतर राऊतांची देखील आक्रमक भाषा बघता त्या 6 खासदारांना आता वाय+ सुरक्षा पुरवण्यात आली। गेल्या तासाभरापासून ही बैठक सुरू आहे, 1 तास पूर्ण झालेला आहे, पण तासाभरानंतर सुद्धा त्या 6 खासदारांपैकी कोणताही खासदार या बैठकीसाठी आलेला नाही आहे। 6 खासदारांची गैरहजेरी बघायला मिळते आहे। 6 खासदारांनी दांडी मारलेली आहे, व्हीप बजावून सुद्धा या संसदीय दलाच्या बैठकीसाठी। त्यामुळे आता खासदार या बैठकीसाठी अनुपस्थित आहेत। पुन्हा एकदा आपण जाऊयात आपले प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडे। कपिल, तासाभरापासून ही बैठक सुरू आहे, 6 खासदार अजूनही अनुपस्थित आहेत, त्यापैकी कोणी येईल असं अजून तरी वाटत नाहीये। बैठकीत चर्चा नेमकी काय होते? नक्कीच जर आपण पाहिलं तर 6 खासदारांची वाट पाहत आहेत तिन्ही खासदार, परंतु ते येणार नाही ही शक्यता आता वर्तवली जाते, याच्यावर आता अंकुश लागलेला आहे। त्यामुळे कुठेतरी आता हे खासदार आहेत ही पुढची रणनीती ठरवत आहेत। या संदर्भातली जी खरी माहिती आहे, या संदर्भातली पूर्ण माहिती आता उद्धव ठाकरेंना देण्यात येत आहे, जे वरिष्ठ नेते त्यांना देण्यात येत आहे। आणि त्यानंतर करायचं काय, कारण की लागलीच आता व्हीप बजावणं गरजेचं आहे, जे कायदेशीर कारवाई आहे ती करणं गरजेचं आहे। त्यामुळे आता ह्या गोष्टीवरती चर्चा सुरू आहे या तिन्ही नेत्यांमध्ये, असं बोललं जातं, अशी सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे आता पुढची रणनीती काय असणार आहे, व्हीप काय करू शकतो, कायदा काय बोलतोय, या संदर्भातली चर्चा सुरू आहे। कदाचित ते फोनवरती जे त्यांचे जे वकील असतील त्यांच्याशी चर्चा करू शकतात, सल्ला घेऊ शकतात का आम्ही पुढची स्टेप काय करायची आहे। या सर्व गोष्टी तिन्ही 4 जे खासदार आहेत ते चर्चा करू शकतात। त्यामुळे एकंदरीतच आता राजकीय चर्चा सोडून आता कायदेशीर चर्चा सुरू झालेली आहे या पूर्ण बैठकीमध्ये त्यांची एक आशा होती की 2 तरी खासदार, जे संजय दिना पाटील असतील, निंबाळकर असतील, हे येऊ शकतात असं बोललं जात होतं, परंतु त्यांनी पाठ फिरवलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी डाव जो होता किंवा जो गेम आहे तो फसलेला आहे ठाकरेंचा, आणि आता राजकीय गेम फसल्यानंतर तर कायदेशीर गेम काय असणार आहे ह्याची चर्चा सुरू करण्यात आलेली आहे। आणि ह्या संदर्भात ते चर्चा करत आहेत, ते चौघांमध्ये ह्या संदर्भातली चर्चा ते उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवत आहेत। उद्धव ठाकरेंकडनं सल्ला घेत आहेत का आपण काय केलं पाहिजे, जो पेज समोर आले त्याचं तो कसा सोडवला पाहिजे, आणि त्याचबरोबर जे कायदेशीर तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी चर्चा हे करत आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे। आतमध्ये ही घडामोडी सुरू आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर पाहिलं तर श्रीकांत शिंदे ह्या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून आहे। आपण श्रीकांत शिंदे यांच्या घराबाहेरच आहोत आणि तुम्ही बघू शकता श्रीकांत शिंदे यांच्या घराच्या बाहेर मीडियाचा पूर्ण मीडिया जमलेली आहे, कारण की कधीही कोणत्याही क्षणी श्रीकांत शिंदेना भेटायला कधी हे खासदार येऊ शकतात, किंवा मग श्रीकांत शिंदे हे मीडियाशी संवाद साधू शकतात। त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे मीडियाची लोक इथे पोहोचलेली आहेत आणि वाट बघतायत तर श्रीकांत शिंदे कधी आतमध्ये बोलवत आहेत आणि मीडियासमोर येत आहेत आणि प्रत्येक गोष्टीचा अधिकृत खुलासा करतायत, ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर एकीकडे
ह्या चर्चा सुरू आहेत आतमध्ये बैठकीमध्ये का लिगली कशा प्रकारे जाणं गरजेचं आहे. तर दुसरीकडे ह्या खासदारांवरती जी प्रक्रिया जी व्हीप बजावण्याची प्रक्रिया होणार कपिल आहे, थोडंसं जी थांबवतो. एक कायदेशीर कारवाई होणार आहे. महत्वाची बातमी येते. ही बातमी आपण नेमकी काय बघूयात, प्रेक्षकांना सांगूयात. ऑपरेशन टायगर संदर्भातली बातमी आहे. शिवसेना युबीटीतली लढाई आता लोकसभा अध्यक्षांच्या दारी पोहोचलेली आहे. खासदारांवर कारवाईचे अधिकार लोकसभा अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांच्याकडे आहेत, पण एकनाथ शिंदे यांनी त्यांची परवा भेट घेतल्याचं बोललं जात होतं जयपूरमध्ये. आणि इतकंच नाही तर या लोकसभा अध्यक्षांना या बंडखोर खासदारांच्या गटाने एक पत्र दिल्याची देखील चर्चा आहे. पण अरविंद सावंत यांनी काल सकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिलेलं होतं. त्या पत्रामध्ये म्हटलं होतं कुठल्याही स्वतंत्र गटाला मान्यता देऊ नये, कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी आमची बाजू ऐकली जावी आणि पक्षापासून वेगळी भूमिका घेतली तर पक्षांतरबंदी कायद्याचा हवाला सुद्धा या पत्रामध्ये देण्यात आलेला होता. त्याच्यामुळे आता या बंडखोर खासदारांच्या गटानं कुठलं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिलेलं आहे का, दिलं असेल तर ते कधी दिलं, असे अनेक प्रश्न आहेत, ज्याची कुठली अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही आहेत. या चर्चा आहेत, सूत्रांकडनं वेगवेगळी माहिती मिळते आहे आणि वेगवेगळे कयास आणि अंदाज लावले जात आहेत. ऑपरेशन टायगर संदर्भात या सगळ्या घडामोडी आहेत. पुन्हा एकदा जाऊयात कपिल राऊत यांच्याकडे. कपिल, मीडियाची लोक पोचले कट केलं. नक्कीच आपण ह्याही आधी म्हटलेलं आहे का आता ही लढाई राजकीय लढाई राहिली नाहीये, तर ही लढाई आता कायदेशीर लढाई झालेली आहे. आणि त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकसभा अध्यक्ष बिर्ला. तर ओम बिर्ला आता काय भूमिका घेत आहेत, त्यांना पत्र मिळालं होतं का ह्या साई खासदारांचं ही सर्व प्रक्रिया होण्याच्या आधी, हे पाहणं खूप गरजेचं असणार आहे. किंवा मग 6 खासदारांनी काय म्हटलं आहे, काय मांडलं आहे त्यांच्यासमोर, हे पाहणं गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता काही तासातच जे ठाकरे गटाचे खासदार आहेत, ठाकरे गटाचे नेते आहेत, ती काय भूमिका घेत आहेत, त्या व्हीपद्वारे कोणत्या प्रकारची कारवाई करतात, त्याचबरोबर अजून कोणती मागणी ते बिर्लांकडे करतायत का अध्यक्षांकडे, या सर्व गोष्टीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे आता केंद्रबिंदू जे बनलेले आहेत ते लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला बनलेले आहेत. त्यामुळे ओम बिर्लांची भूमिका काय असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ती कोणत्या भूमिकेत जात आहेत, ते कोणती भूमिका घेत आहेत, कोणत्या गटाला ते न्याय देत आहेत, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. काही दिवस आता ओम बिर्लांच्या कोर्टात तो चेंडू गेलेला आहे. त्यामुळे आता काय करावं हे ओम बिर्लांच्या हातात आहे. त्यामुळे आता कायदेशीर कारवाईचा अभ्यासही आता ओम बिर्ला करतील का, काय कोणतं नक्की कोणाला न्याय दिला पाहिजे, कोण खरं आहे, कोण खोटं आहे आणि कोणती प्रक्रिया खरी आहे, हे पाहणं गरजेचं असणार आहे. त्यामुळे आता महत्त्वाची भूमिकेत ओम बिर्ला आलेले आहेत. जसं एकीकडे एकनाथ शिंदे आहेत, दुसरीकडे उद्धव ठाकरे, यांची लढाई होती थेट. आता ही लढाई ओम बिर्लांच्या दालनात गेलेली आहे. त्यामुळे ओम बिर्ला या राजकीय जी लढाई आहे ती संपूर्ण कायदेशीर लढाईमध्ये कशा प्रकारचा भूमिका बजावत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे आता कायद्यात आता ऑपरेशन टायगर मी आता काही वेळापूर्वी म्हटलेलं आहे मी, आता ऑपरेशन टायगर जे आहे हे जे राजकीय राहिले नाही आहे, आता हे कायद्यात अडकलेलं आहे, कायद्याच्या कचऱ्यात अडकलेलं आहे. काही दिवस आता ऑपरेशन टायगर कायद्यात कचऱ्यात अडकेल आणि त्यानंतर कोणाला न्याय मिळतं हे पाहणं खूप गरजेचं असणार आहे. ठीक आहे. आणखी एक महत्वाची बातमी आपण स्क्रीनवर पाहूयात. या ऑपरेशन टायगर संदर्भातच आता कायदेशीर लढाईला देखील सुरुवात झाल्याचं बोललं जात आहे. गटमान्यतेचे अधिकार हे लोकसभा अध्यक्षांकडे आहेत. लोकसभा अध्यक्ष आता काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल. बंडखोर खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला आणि या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजुरी दिल्याचं कालच्या काही बातम्या होत्या सूत्रांकडून आलेल्या, पण याला कुठलाही दुजोरा मिळू शकला नाहीये, अधिकृत माहिती मिळाली नाही. आणि या लोकसभा अध्यक्षांकडे या बंडखोर खासदारांच्या गटानं पत्र देखील दिल्याचं बोललं जात होतं. आणि हा गट लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत शिवसेनेमध्ये विलीन होण्याची शक्यता देखील बोलली जात होती. पण आता खासदारांवर कारवाईसाठी आता शिवसेना युबीटीकडनं पत्र दिलं जाऊ शकतं लोकसभा अध्यक्षांना. आणि या संदर्भात शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी काय म्हटलंय ते पाहूया. 2/3 लोकसभा सदस्यांचा एक गट उभाटा गटाचा तो काल अस्तित्वात आल्याचं कळतंय. आणि नक्कीच या गटाने एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून त्यांना वेगळी बसण्याची व्यवस्था लोकसभा अध्यक्ष करतील. ते शिवसेना हिंदुत्वादी विचाराचे, बाळासाहेबांच्या विचाराचे सगळे असल्यामुळं शिंदे साहेबांचं नेतृत्व पुढच्या कालावधीमध्ये ते मान्य करतील. आणखी एक महत्वाची अपडेट म्हणजे त्या 6 खासदारांना Y+ सुरक्षा देखील देण्यात आल्याचं बोललं जात आहे. कारणीभूत ठरलंय ते म्हणजे संजय राऊत यांचं या खासदारांना, नेत्यांना तुडवण्यासंदर्भातलं वक्तव्य. त्यामुळे खासदारांसोबत त्यांच्या घराबाहेर आता 24 तास सुरक्षा असणार आहे. Y+ सुरक्षा या खासदारांना आता पुरवण्यात आलेली आहे. पण त्याचबरोबर व्हीप बजावण्यात आला होता. जी बैठक आता सुरू आहे गेल्या तासाभरापासून संसदीय दलाची, व्हीप बजावून सुद्धा हे खासदार अनुपस्थित आहेत. 6 खासदारांपैकी कोणी सुद्धा या बैठकीला पोहोचलं नाही आहेत. ठाकरेंचे एकूण खासदार आहेत 9,
त्यापैकी केवळ 3 खासदार या बैठकीसाठी आता उपस्थित आहेत. त्यामध्ये एक नाव आहे अनिल देसाई, दुसरं अरविंद सावंत, तिसरं राजाभाऊ वाजे यांचं. त्यामुळे त्या 6 खासदारांवर आता अपात्रतेच्या कारवाईची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते ठाकरे पक्षाकडून.